नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. काव्या नंदिनीला विचारते जीवाचे ऑफिस कसं सुरू आहे, तेव्हा नंदिनी तिला उत्तर देते, जीवा हे कुठलेही काम मन लावून करतात. फक्त चिंता याची वाटते की बाबांनी त्यांना ते काम जबरदस्तीने करायला लावलेले आहे. तर इकडे आपण पाहतो रम्या आणि वसुंधरा लॅपटॉपला ते पेनड्राईव्ह लावून व्हिडिओ पाहू लागतात. तर त्यामध्ये त्यांना काव्या दिसते आणि त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाचा दुपारचा डब्बा घेऊन गेलेली असते आणि तिला पाहिल्यानंतर जीवा देखील आश्चर्यचकित होतो आणि नंदिनी बोलते, मी तुमच्यासाठी डबा घेऊन आले आहे, चला आता जेवण करून घ्या. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बाबा येतात आणि बाबा बोलतात, आपल्या ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्ये खूपच चांगले जेवण मिळते, त्यामुळे तू यापुढे ऑफिसमध्ये डबा घेऊन येण्याची काही गरज नाही. आणि तेव्हा नंदिनी आणि जीवा दोघेही आवाक होऊन बाबाकडे पाहू लागतात. तर घरी आपण पाहतो पार्थ काव्याला आपल्या हाताने जेवण भरू लागतो आणि बोलतो, लग्नामध्ये मी तुम्हाला असं घास भरवला नाही, त्यामुळे त्यांची परतफेड मी आता करत आहे. माझ्या बायकोला मी माझ्या हाताने जेवण भरवत आहे. आणि तेव्हा काव्या व पार्थ दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये रम्या आणि वसुंधराला काव्याचा जीवा हाच बॉयफ्रेंड आहे हे सत्य समजणार का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे.